म्हणजे प्रचाराचा नारळ कधी फोडणार आणि सुरुवात कधीपासून करणार? नमस्कार करा. आम्ही प्रचाराचा नारळ फोडायची काय आवश्यकता नाही, कारण आम्हाला सर्व धर्म समभाव, विकास, सांस्कृतिक, क्रीडा आणि भ्रष्टाचार विरोधी हे जे आमचं अभियान चालू आहे हे 20 वर्ष गेले चालू आहे, 20 years ago. त्याच्यामुळं आप्पासारखे माणसं भले आमचे सुरेश आप्पा या जगात नाहीत, परंतु आप्पा सुरेश आप्पाच्या रूपानं आप्पा पण आहे तिथं आम्हाला. त्यामुळे आम्हाला प्रचाराचा शुभारंभ करायची गरज नाही. आमचा प्रचार ऑलरेडी जनताच करलेला आहे, आम्ही करायची आवश्यकता नाही. तुळजापूरमध्ये एक्झॅक्ट पोल आम्ही बघितलं गल्लीगणेश जाऊन. भाजपचा म्हणजे प्रतिसाद चांगला आहे महिलांसाठी. बाबा आपलं लाडकी बहीण योजना चालू केली आहे शासनानं, त्यासाठी प्रतिसाद चांगला आहे भाजपसाठी. तुमचं काय आव्हान आहे त्याच्यासाठी? लाडकी बहीण ही विधानसभेच्या पूर्वीपासून चालत आलेली एक स्कीम आहे, योजना आहे. लाडक्या बहिणीने महाराष्ट्राला दाखवून दिले की महाराष्ट्रात भाजपाची आणि त्यांच्या महायुतीची कशी सत्ता आली, कसे विधायक निवडून आले. लाडक्या बहिणीच्या अगोदर सुद्धा गेले 20 वर्ष झालं आम्ही लाडकी भाऊबीज म्हणून एक पिटुबायाच्या माध्यमातून तुळजापूरमध्ये सुरुवात केलेली आहे. माझी आई वारलेली त्या महिन्यातून दिवाळी असेल माझ्यामध्ये, त्या महिन्यात तेव्हापासून जे सुरुवात आहे ते आज तागायत खंड नाही. गेल्या वेळेस आचारसंहिता होती दिवाळीच्या टायमाला, तरीसुद्धा आम्ही वाटप केलं, केसेस अंगावर घेतल्या आचारसंहितेच्या, पण भाऊबीज भेट दिले आणि त्या कुटुंबात त्या लहान बाळात दिवाळीच्या नवचैतन्य निर्माण केलं. त्यामुळं लाडकी बहीण योजना आणि भाऊबीज योजना आणि आमचं कार्य असा त्रिवेणी संगम, जसं व्याख्या असते मराठीची कवितेची, भावना उत्कलता आणि हृदय स्पंदन करतं आणि एक वाक्य आणि व्याख्या आणि कविता तयार होती, तशी ही लाडकी बहीण योजना, भाऊबीज आणि आमचं सतत कार्य भावासाठी, बहिणीसाठी, ज्येष्ठासाठी हे कार्यच आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल भलीत. त्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे तुळजाभवानी यात्रेकरण लोकांसाठी शौचालय नाही, हे त्यांनी आरोप करते तुमच्यावर. त्यासाठी काय म्हणणार तुम्ही? अरे विरोधी पक्ष आहे का कुठे? सगळं बिघाडी झाली आघाडी. पार्ले पार्ले म्हणतात एकनाथराव शिंदे साहेब, तरी चॉकलेट तर वाटले का? कोरोनापासून आजपर्यंत एक ओळ तर आहे का त्यांची विकासाची? विकासावर बोला. वैयक्तिक कुठं काय आरोप करू नको आपल्याला. विकास, तुळजापूरचा विकास झाला पाहिजे, फॉल्ट झाला पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, गुन्ह्यागोविंदानं लोक इथं आले पाहिजे. अरे तुमच्या काळात मूर्खांनो लोक इथून पलायन करून निघून गेली. आमच्या काळात सर्व व्यापारी येत आहेत. काय केलं? मूर्ख लोक आहेत ते. काही अक्कल नाही, डेफिनेशन नाही, विजन नाही, प्रूफ नाही, बोलायचं नाही, काय नाही, हे केलं ते केलं. अरे जनतेसाठी, प्रत्येक माय बहिणीसाठी, घरातल्या प्रत्येक कुटुंबासाठी, शिक्षणासाठी, क्रीडेसाठी. अरे पेढा वाटला का? ऑलिम्पिक मेडल मिळालं आपल्या देशाला, पेढा वाटला का विरोधकांनी? पत्रकार महोदय सांगा तुम्ही, पेढा वाटला का? भारताला विश्वचषक जिंकलं भारतानं, पेढा वाटला? अरे मराठा चोपडा आहे तो, आपला बांधव आहे. बहुसंख्य तुळजापुरात लोक मराठा राहतात. काय उत्सव साजरा केला का? आम्ही करतो. सामाजिक बांधिलकी जी आहे ना ते फक्त आमच्यात आहे. अरे एक कुटुंब असलं म्हणून काय झालं? शिवाजी महाराज सुद्धा एकच कुटुंब होतं, अनेक त्यांच्यावरती वार, आरोप, प्रत्यारोप झाले, पण महाराज स्वराज्यासाठी कसे होते? एकनिष्ठ होते त्यांचे मावळे. तसं आम्ही कोणाला काय घाबरणार? फक्त जोपर्यंत जनतेसाठी आहे, जोपर्यंत जनता आमच्या मागं आहे, आम्हाला काही अडचण आहे. आणि ती विरोधक बॉन्ड आहे सगळा खच्चरो.